बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील 4 दिवसात राज्यासह अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. देशभरात सक्रिय झालेला मान्सून अचानक थांबल्याने अनेकांना आशा लागून राहिली होती. दरम्यान पुढच्या 3 दिवसात पावसाच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत मान्सून वाऱ्याचे वेग वाढत असून अनेक राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानातही घट होणार आहे. उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गुजरात, विदर्भ तसेच कोकण आणि गोवा या भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान 18 जूनपासून उत्तर-पश्चिम भारताच्या दिशेने वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यामुळे पुढील काही दिवसात हवामान आणखी बदल होऊ आधी देशातील अनेक भागात मान्सूनच्या प्रगतीला काही प्रमाणात खीळ बसल्याने पावसात तूट निर्माण झाली होती. मात्र सध्या सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवसात तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मान्सूनचा विस्तार अधिक वेगाने होण्याची शक्यता असून देशातील आणखी काही भाग मान्सूनच्या प्रभावाखाली येण्याची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.